एक महत्त्वाची बातमी TV9 मराठीनं लावून धरलेला नांदेड जिल्ह्यातल्या बोगस बियाण्यांचा मुद्दा आता अधिवेशनात गाजलाय। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। शेतकऱ्यांना मदत करणार का, बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार का, असा सवाल आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सभागृहात उपस्थित केला। तर बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करणार, बोगस बियाणे मिळालेल्या या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचं उत्तर आशिष जयस्वाल यांनी दिलंय। बोगस बियाणे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट फार मोठं ओढवलेलं आहे। माझी आपल्या मार्फत विनंती राहणार आहे की त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारं बी बियाणे, खते आणि अनुदान आपण देणार आहात का? ज्या कंपनीने बोगस बियाणे दिले त्या कंपनीला काळ्या यादीत टाकणार आहात का? त्या कंपनीकडून शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भातली आपली भूमिका आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारतो। बोगस बियाणे दिले, मग या कंपनीच्या संदर्भात असो की या कंपनी, या सर्व लोकांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढील 1 महिन्यात करण्यात